वंचित बहुजन आघाडीच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये मी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं आणि SC/ST कर्मचारी असोसिएशनचे अधिकारी, सामाजिक राजकीय क्षेत्रातले मान्यवर या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले लंडन येथे स्थित असलेले इकॉनॉमिस्ट राहुलजी गायकवाड यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर विराजमान व्हावं। तसेच भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अशोक भाऊ सोनवणे हेही या ठिकाणी उपस्थित आहे, मी त्यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यावं। वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे माजी राज्याध्यक्ष महेश भारतीय हे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही विनंती करतो त्यांनी मंचावर यावं। वंचित बहुजन युवक आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव राजेंद्र भाऊ पातोडे हे या ठिकाणी उपस्थित आहे, मी त्यांना विनंती करतो त्यांनी मंचावर विराजमान व्हावं। सर्वप्रथम मी महेश भारतीय यांना विनंती करेल त्यांनी पुस्तक देऊन राहुलजींचं स्वागत करायचं आहे। मित्र, आजचा कार्यक्रम हा वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा, ज्याला आम्ही जोशाबा हमीपत्र हे नाव दिलेलं आहे। जोशाबा म्हणजे ज्योतिबा, शाहू आणि बाबासाहेब या त्रयींच्या विचारधारेला अनुसरून यांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण करण्यासाठी सत्ताधारी पक्षाने जो जाहीरनामा राबवला पाहिजे, त्या जाहीरनाम्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असलेला रोजगार निर्मिती संदर्भातला जो कंपोनंट आहे, आज फक्त तेवढ्या कंपोनंटवर बोलण्यासाठी हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। कारण वेगवेगळ्या पद्धतीनं जो धनिक असलेला वर्ग आहे त्याला अतिश्रीमंत करण्याकडे इथल्या राज्यव्यवस्थेचं लक्ष आहे, आणि जो मध्यम वर्ग, निम्न मध्यम वर्ग आणि गरीब वर्ग आहे त्याला दारिद्र्याकडे नेण्याचा कार्यक्रम इथल्या केंद्र आणि राज्य शासनाचा असल्याचं या ठिकाणी दिसतंय। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने रोजगाराच्या संदर्भात जी भूमिका घेतलेली आहे ती जोशाबा या जाहीरनाम्यामध्ये संक्षिप्त स्वरूपात मांडलेली आहे, ती विस्तृत स्वरूपात सविस्तर माध्यमांसमोर यावी, समाजासमोर जावी, या भूमिकेतून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आणि यात केवळ देशांतर्गत रोजगार निर्मितीचाच मुद्दा नाही आहे, तर परदेशात सुद्धा इथल्या भारतीय युवकांना, तरुणींना कशा पद्धतीनं वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यावर रोजगार निर्माण करून देईल त्याही संदर्भात स्पष्टीकरण या ठिकाणी मांडायचं आहे। त्यामुळे अधिकचा वेळ न घेता मी अर्थतज्ञ राहुल गायकवाड, जे वंचित बहुजन आघाडीचे हितचिंतक आहेत आणि केवळ पक्षाला मदत करण्यासाठी म्हणून लंडनवरून वेळ काढून ते या ठिकाणी निवडणुकीच्या काळात आलेले आहेत, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात त्यांचा परिचय सुद्धा सांगावा आणि थेट या विषयावरती भाष्य करावं। फर्स्ट ऑफ ऑल, गुड इव्हनिंग टू एव्हरीवन। जय भीम, जय संविधान आणि नमस्कार। माझं नाव राहुल गायकवाड आणि मी लंडन कॅनरी वॉर्फ इथे आपली एक स्वतःची फर्म आणि मुंबईमध्ये आपली एक स्वतःची फर्म सध्या फॉर्म केलेली आहे। आणि आय हॅव कम्प्लिटेड माय स्टडीज फ्रॉम अब्रॉड। आय वर्कड फॉर ऑलमोस्ट 4 कंट्रीज। UK मध्ये आपण चांगली डिप्लॉयमेंट काम केलेलं आहे, आपण US मध्ये चांगलं काम केलेलं आहे, आपण UAE मध्ये चांगलं काम केलेलं आहे, तसंच इंडियामध्ये आपण चांगली डिप्लॉयमेंट दिलेली आहे। सो ऑल टुगेदर ऑलमोस्ट 16 years ऑफ एक्सपिरियन्स अँड लॉट ऑफ ब्लॉग्स, आर्टिकल्स आणि बरेचसे थिसिस आपण इंडियन इकॉनॉमीवर सध्या वर्कआउट करतो आहे आणि बरेचसे रिसर्च पेपर्स आपण बनवतो आहे, जेणेकरून आपण आपल्या भारताला कसं अपग्रेड करता येईल इकॉनॉमिकली ऑन हायर लेवल, हायर स्टँडर्ड्स। आपल्याला सध्या बघायला लागेल की आपल्या सध्याची स्थिती, जी वर्ल्ड वाईड इकॉनॉमीमध्ये जी सध्याची स्थिती स्टँड करते, ही केवढी स्टेबल आहे किंवा कन्सिस्टंट आहे की नाही, याच्याबद्दल आपण आज डिस्कशन करणार आहोत। तसंच आपण या डिस्कशनला जोशाबा म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयडिओलॉजीने कसं मॅच करून आम्ही आमचं हमीपत्र, समतापत्र बनवलेलं आहे, हे आपण एक्सप्लेन करणार आहोत।
येथे जमलेले माझे सगळे मित्र मंडळी, तसेच पत्रकार बांधव भगिनी आणि व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर यांना अभिवादन करून मी आजचं जे आपलं पर्टिक्युलर स्पीच आहे ते सुरुवात करणार आहे. सो वी हॅव टू जस्ट अंडरस्टँड फर्स्ट ऑफ ऑल की आपल्या भारतामध्ये जो आपला रिसोर्स आहे, जो आपला ह्युमन रिसोर्स आहे, त्याचं युटिलायझेशन कसं केलं जातं. आपले जे रिसोर्सेस बाहेर जातात शिकण्यासाठी, बाहेरगावी बाहेर देशामध्ये जातात, ते खरोखर युटिलायझेशन ऑफ सोर्स होतोय का नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे. सो आय वुड लाईक टू एक्सप्लेन यू टुडे अबाउट द इंटरनॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया, बॅड लोन्स अँड NPS हे कसे काउंटर करतात आपल्या रिसोर्सेसवर. सो वी जस्ट नीड टू अंडरस्टँड द पॉईंट नंबर फर्स्ट. जानेवारी 2022 टू जानेवारी 2024 चा जर तुम्ही इतिहास पाहिला, अप्रॉक्सिमेटली 1,53,726 स्टुडंट्स, एवढे स्टुडंट्स आपले फक्त UK मध्ये गेलेले आहेत, म्हणजे युनायटेड किंगडममध्ये. आणि एवढे स्टुडंट्स आपले जेव्हा बाहेर जातात शिकण्यासाठी, तेव्हा आपण ॲव्हरेज प्रत्येकाची जर आपण आउटगोईंग पाहिली किंवा त्यांनी जे लोन घेऊन जातात, मॉर्गेज घेऊन जातात किंवा एज्युकेशन लोन घेऊन जातात, त्याची जर व्हॅल्यू आपण जर पाहिली तर ती जवळपास 65% स्टुडंट्स हे लोन प्रेफर करतात. 20% स्टुडंट्स सेल्फ फंडिंग असतात. 15% स्टुडंट्स यांना स्कॉलरशिप किंवा फेलोशिप मिळते. सो 65% स्टुडंट्सचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं या कंट्रीजमध्ये जेव्हा ते शिकण्यासाठी जात आहेत, त्याचं कॅल्क्युलेशन जवळपास तुमचं जातं 30 lakhs पर स्टुडंट. जर आपण पाहिलं जवळपास 2,05,477 crores एवढं आपण इन्व्हेस्ट करतोय किंवा आपण इनडायरेक्टली फंड रेज करतोय बाकीच्या कंट्रीजसाठी. फॉर एक्झाम्पल UKसाठी आपण रेज करतोय. तेवढाच पैसा जर आपण आपल्या कंट्रीमध्ये डिप्लॉय केला आणि बाहेरचे जे ऑक्सफर्ड आहे, केम्ब्रिज आहे, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आहे किंवा मोठ्या मोठ्या हार्वर्ड आहे, स्टॅनफोर्ड आहे, यांच्या फ्रँचायझीज आपल्या कंट्रीमध्ये आणल्या तर आपल्याला त्याचा किती बेनिफिट होऊ शकतो, या गोष्टीचा आपण विचार करत नाही. लेट से आपली मुलं तिकडे जात आहेत, पण त्यांना त्याचा काय फायदा होतोय, कोणत्या लेवलपर्यंत ते नॉलेज भेटतंय त्यांना, किंवा त्याचा त्यांच्या एम्प्लॉयमेंटसाठी किंवा फ्युचर बिझनेसेससाठी उपयोग होतोय की नाही, हे आपण पुढच्या याच्यामध्ये पाहू. सो बेसिकली द आउटस्टँडिंग एज्युकेशन लोन ऑन इंडियन स्टुडंट्स राईट नाव बाय द इंडियन बँक्स ॲज वेल ॲज NBFCs इज अराउंड यू कॅन से 83,000 crores इन 2022. आता सध्या जर तुम्ही पाहिलं 2024 मध्ये ते जवळपास तुमचं 1.2 lakhs करोडपर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे एवढं लोन NBFCs आणि RBIने एज्युकेशन लोनवर एक्सपेन्स दाखवलेला आहे. चला, त्यांनी दाखवला असेल, पण तो कसा बेनिफिट होऊ शकतो किंवा नाही होऊ शकत याचा विचार आपण करायला पाहिजे. जर इफ यू कॅन सी एज्युकेशन लोन हॅज बीन ग्रोन अराउंड 20.5%. RBIचा रिपोर्ट आहे, FSR जो तुमचा फायनान्शियल स्टेबिलिटी रिपोर्ट असतो, त्यामध्ये जर तुम्ही पाहताल तर RBI बोलते की जवळपास 20.5% इन्क्रीमेंट आहे 2023 अँड 2024 मध्ये ॲज कम्पेअर टू दी प्रिव्हियस इयर्स. म्हणजे आपला लोनचा, एज्युकेशन लोनचा स्तर वाढत चाललाय. आपण ही हिस्ट्री घेतोय, आपण जस्ट ॲनालाइज करतोय की काय प्रॉब्लेम आहे आणि देन वी विल काउंटर ऑन इट. द नेक्स्ट, इफ यू कॅन सी द रिपोर्ट ऑफ क्रिझिलचा जर तुम्ही रिपोर्ट पाहिला 2023चा, जवळपास 35 to 40% ग्रोथ इन एज्युकेशन लोन्स. त्यांच्या ज्या ॲसेट्स आहेत, म्हणजे जे कोलॅटरल्स आपण ठेवतो त्याच्यामध्ये वाढलेले आहे. म्हणजे ती मुलं किती स्ट्रेसमध्ये आपलं शिक्षण घेत आहेत हे आपण विचार करण्याची गोष्ट आहे. UKमध्ये आत्ता सध्याचा जो क्वालिटी ऑफ एज्युकेशन आहे तो टॉप 10 युनिव्हर्सिटीज जर आपण सोडल्या तर सर्वीकडे इक्वल आहे, ॲज इक्वल टू दी सेम आहे. आणि जर आपला रिसोर्स तिकडे जास्त डिमांडमध्ये आहे, स्पेसिफिकली फ्रॉम इंडिया, जसं बाळासाहेबांनी त्या दिवशी सांगितलं की केरला, मुंबई आणि तमिळनाडू या लोकेशन्समधून जास्त डिमांड आहे. या लोकेशन्सच्या लोकांना जास्त डिमांड इन IT सेक्टर, यू कॅन से द टेक्नॉलॉजी आहे, तुमचं सायन्स आहे, परत तुमचं मेडिकल आहे, ह्या पर्टिक्युलर स्ट्रीम्समध्ये जास्त डिमांड आहे. सो हॅव्हिंग सेड, जो आत्ता सध्याच्या स्थितीला NBFCचा जो रीच आहे तो जवळपास 35,000 crores इन 2024 फिस्कल इयर.
एवढा असा वाढलेला आहे. देन UK एक्झाम्पल जर पाहिले तुम्ही, आता आपली मुलं तिकडे जात आहेत, स्टुडंट आपला तिकडे जातो तो किती दिवसासाठी जातो? ॲव्हरेज 1 year ऑफ एज्युकेशन, देन 2 years ऑफ दी PSW म्हणजे पोस्ट स्टडी वर्क विजा. 90% आपली मुलं जी आहेत ते 3 वर्षाने रिटर्न येतात आणि 10% मुलं तिकडे सेटल होतात. बरोबर. जेव्हा आपण एखाद्या कंट्रीसाठी 2,05,477 करोड रेज करतो तेव्हा आपल्या मुलांना काय भेटतंय? 10% रेशो ऑफ सक्सेस. 90% मुलं घरी येतात, म्हणजेच आपल्या रिसोर्सेसचा तिकडे ॲज अ लेबर म्हणून युटिलाइज केला जातो. आपली मुलं जेव्हा UK जातात तेव्हा 20 hours प्लस PSWच्या टाईममध्ये दे आर जस्ट डुईंग अ लेबर जॉब्स, रेस्टॉरंट्स, क्लिनिंग, परत डिलिव्हरी बॉय. मग आमची MBA केलेली मुलं तुम्ही लेबर म्हणून यूज करणार का? आणि हे कितपत योग्य आहे? आफ्टर गिविंग द फंडिंग लाईक ह्यूज फंडिंग फ्रॉम आवर पीपल अँड ऑल्सो यू आर टार्गेटिंग अवर पीपल, दॅट मीन्स आमचे रिसोर्सेसला क्वालिटी आहे. दॅट्स वाय यू आर एक्सपेक्टिंग द सप्लाय फ्रॉम अस. येस, डेफिनेटली वी वुड लाईक टू सप्लाय यू, बट इन रिटर्न्स आपल्याला काय भेटतंय? बाळासाहेबांनी मध्ये सांगितलेलं की एक एम्प्लॉई आपला जेव्हा बाहेर जातो म्हणजे तो 30 वर्षापर्यंत आपण पोचतो, मोठा करतो आणि तो 30 वर्षानंतर दुसऱ्या देशामध्ये जातो आणि तो दुसऱ्या देशामध्ये गेल्यानंतर तो एक लिमिट आला की तो डाऊन होऊन जातो. सो वी हॅव टू फोकस ऑन इट की आपण त्याला सेफ कसं करू शकतो. 3 वर्षाच्या जागी आपण त्यांच्याशी मिनिमम कॉन्ट्रॅक्ट केलं पाहिजे. कमीत कमी आपला एक रिसोर्स तिकडे जेव्हा जातो तो 10 yearsचं त्याचं करिअर बनलं पाहिजे. कमीत कमी त्याने 10 years तिथे सर्व्हाइव्ह केला पाहिजे. नाव द क्रक्स इज दॅट, जर तुम्ही महाराष्ट्राचं आता सध्याचं पॉप्युलेशन जर पाहिलं, ॲव्हरेज 13 lakhsच्या जवळपास आपलं पॉप्युलेशन आहे. जवळपास तुम्ही स्टुडंट्स आत्तापर्यंत महाराष्ट्रातनं जे बाहेर गेलेले आहेत ते जवळपास एक 75,000 स्टुडंट्स गोईंग फॉर स्टडीज. 2022 to 2024 पर्यंत तुम्ही जर कॅल्क्युलेशन्स केले तर त्याचा टोटल एक्सपेंडिचर किती होतोय? एवढ्या एक्सपेंडिचरमध्ये महाराष्ट्रामध्ये 2 ते 3 टॉप युनिव्हर्सिटीजच्या फ्रँचायझीज आपण डिप्लॉय करू शकत होतो. आणि आपण बाहेर जाण्यापेक्षा बाहेरचे स्टुडंट्स आपल्याकडे येऊन कसे शिकतील आणि आपल्या पर्टिक्युलर कंट्रीमध्ये किंवा आपल्या स्टेटमध्ये कसा रेव्हेन्यू जनरेट करतील याचा विचार कोणी केला नाही आत्तापर्यंत. सो हाच आमचा एक मोटो आहे वंचित बहुजन आघाडीचा की आम्ही अशा प्रकारचे काही प्रोग्राम्स घेऊन येतोय. त्या प्रोग्राम्सने आम्ही आमच्या स्टुडंटची आमचे जे रिसोर्सेस आहेत, आमचे स्टुडंट्स आहे किंवा आमची व्हर्जिन पॉवर वी कॅन से, जो आमचा फ्रेश स्लॉट आहे त्याला कसं आपण युटिलाइज इन अप्रोप्रिएट वे टू गेट द गुड ROI फॉर अवर कंट्री ॲज वेल, अवर स्टेट ॲज वेल, अँड वी कॅन ऑल्सो गिव्ह देम अ इंटरनॅशनल एक्सप्लोजर. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आमचे जे सोल्युशन्स आहेत त्याच्यामध्ये स्ट्रॉंग नेगोशिएशन्स इन FTA ॲग्रीमेंट्स, म्हणजे जे फॉरेन ट्रेड ॲग्रीमेंट्स असतात आपले, त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रॉंग नेगोशिएशन्स करण्याची गरज आहे. ते युजली होत नाही. आपण जे FTA साईन करतो UK बरोबर, जो आपण थोड्या दिवसापूर्वी FTA साईन केला, त्याच्यामध्ये हा मुद्दा कुठेच नव्हता. जवळपास 90% स्टुडंट्स आपले हे लेबर क्लास वर्क करत आहेत. त्यांच्यासाठी आपण काही सूचना केल्या का? त्यांच्यासाठी आपण काही प्रोव्हिजन्स केले का FTA मध्ये? तर आय डोंट थिंक सो. सेकंड मुद्दा आपला हा आहे फ्लेक्झिबिलिटी ऑफ क्रॉस बॉर्डर टॅक्सेशन. जेव्हा माझा एखादा एम्प्लॉई तिकडे जातो किंवा वर्क करायला माझा एखादा रिसोर्स अब्रॉडमध्ये जातो तेव्हा तो जेवढंही कमवतो ते सगळं तो तिथेच डिप्लॉय करतो. बिकॉज ऑफ द क्रॉस बॉर्डर टॅक्सेशन आर व्हेरी हाय, अराउंड 30% प्लस. एवढी क्रॉस बॉर्डर टॅक्सेशन आपली जेव्हा तुम्ही रेमिटन्स करता फ्रॉम इंटरनल टू एक्सटर्नल, एक्सटर्नल टू इंटरनल, 30% तुमचा इन्व्हेस्ट होतो. त्यामुळे आपला गेलेला रिसोर्स हा कधीच इंडियामध्ये इन्व्हेस्ट करत नाही आणि तो तिथेच इन्व्हेस्ट करतो. दॅट मीन्स अगेन वी आर ट्रॅप्ड ओव्हर देअर. सो आपल्याला क्रॉस बॉर्डर टॅक्सेशन हा जो मुद्दा आहे, हे आमचे MLAs जर आम्हाला सत्तेमध्ये जायला चान्स भेटला तर हा मुद्दा आम्ही पकडून धरणार फ्युचरमध्ये. द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर, द फंड युटिलायझेशन इन टू द ट्रेनिंग्स टू स्टुडंट्स, इंटरनॅशनल स्टुडंट्स बिझनेसेसमध्ये जो ट्रेनिंग दिला पाहिजे मुलांना. जे एजंट्स आहेत ते रँडमली मुलांना पाठवत आहेत बाहेर, दाखवून की आम्ही तुम्हाला इझी एंट्री देतोय, कारण सगळे डोर्स ओपन केलेले आहेत इंडियन गव्हर्नमेंटने. सो वी हॅव टू लुक ॲट इट की त्यांना ट्रेन कसं केलं जाईल, कारण तिकडे गेल्यानंतर ते कम्प्लिटली ट्रॅप होतात. दे डोंट नो, इट्स अ कम्प्लिटली लाईक द ब्लँक मार्केट फॉर देम. सो त्यांना आपल्याला ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट्स किंवा सेंटर्स ओपन करून देण्याची गरज आहे आणि त्याच्यावर आम्ही फोकस करणार आहोत. 10 years ऑफ मिनिमम युटिलायझेशन ऑफ द इंडियन लेबर, व्हॉट आय एक्सप्लेन यू.
वर्ल्ड्स टॉप क्लास एज्युकेशन सिस्टम अँड युनिव्हर्सिटीज फ्रँचायझी डेव्हलपमेंट इन टू दी महाराष्ट्र, त्याच्यावर आमचा फोकस असेल. तसंच फेअर अँड फ्लेक्झिबल होम कंट्री इन्व्हेस्टमेंट रूट्स, म्हणजे बाहेरच्या इन्व्हेस्टमेंट्स आपल्याकडे कशा आणायच्या. आपण आत्तापर्यंत फक्त घेणारे झालो आहेत, आपण देणारे झालो नाही आहे. सो आपल्याला देणारे बनायचं असेल तर आपल्याला आपल्या रिसोर्सची किंमत करणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या लेबर्सवर, आपल्या लेबरच्या क्वालिटीवर भरोसा ठेवायला लागेल. अँड देन ओनली विल बी गेटिंग अ गुड द इनपुट्स फ्रॉम दी अदर कंट्रीज. सो वी हॅव टू लुक ॲट इट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. Our future MLAs will fight in the Vidhan Sabha to get waivers for these students are trapped with this mortgages, education loans back to UK, USA, ऑस्ट्रेलिया किंवा जेवढ्याही कंट्रीजमध्ये आपले स्टुडंट शिकायला जातात सध्याच्या स्थितीला. काय होतं आहे, तिकडे गेल्यानंतर जो त्यांचा मिनिमम वेज आहे, आता आपण जेव्हा एवढा मोठा डोर ओपन केला आपल्या स्टुडंट्ससाठी की जावा, सर्वांनी जावा आणि तिकडे शिका, बरोबर. बट आपण हे ॲनालाइज केलं का, आपले इकॉनॉमिस्ट किंवा आपली जी फायनान्शियल डिपार्टमेंट किंवा फायनान्शियल स्ट्रीम आहे यांनी ॲनालाइज केलं का की त्या कंट्रीज, इंटरनॅशनल कंट्रीज या डेटमध्ये चाललेल्या आहेत किंवा त्यांच्याकडेचं इन्फ्लेशन खूप हाय आहे. सिलिकॉन व्हॅली बँकचा इश्यू झाला मध्ये, दॅट इम्पॅक्टेड ऑन बँक ऑफ इंग्लंड इन UK. देन अगेन रेंटल जर पाहिला तुम्ही सध्याच्या स्थितीचा, जो ओनर्सचा रेंटल यील्ड खूप वाढलेला आहे, दॅट मीन्स रेंट वाढलेला आहे, तो स्टुडंट्सला इम्पॅक्ट करतोय. रेपो रेट ऑफ इंग्लंड, बँक ऑफ इंग्लंड तुम्ही सध्याच्या स्थितीला पाहिला तो जवळपास तुमचा 5.5 to 5.6चा आहे. अंटिल इट इज कमिंग टुवर्ड्स टू दी बँक लोन. जेव्हा तुम्ही बँक लोन घ्यायला एलिजिबल होता तो 7 ते 7.5-8% पोहोचतो. म्हणजेच इंडियामध्ये जेवढा इंटरेस्ट रेट आहे तेवढाच तुमचा UKमध्ये पण आहे. सो ऑल टुगेदर जर हे सगळे चॅनल्स तुम्ही पाहिले, हे प्रेशर करतात तुमच्यावर टू नॉट गेटिंग अ ॲप्रोप्रिएट सेविंग्स ऑन युअर सॅलरीज और युअर इन्कम बॅक टू UK. मी एक्झाम्पल UKचं देतोय कारण आय एम फ्रॉम दॅट कंट्री. आय हॅव सीन क्लोजली, आय हॅव डन अ लॉट ऑफ रिसर्च पेपर्स ऑन इट. सो या कंट्रीजमध्ये आपली मुलं फक्त आणि फक्त कमवत आहेत आणि परत तिथेच डिप्लॉय करतायत आणि 3 वर्षानंतर ते परत घरी येत आहेत, राईट. सो या गोष्टीवर आम्ही लोक वर्क करत आहोत. जोशाबा थ्रू आम्ही या सगळ्या गोष्टींवर अपग्रेडेड प्लॅन बनवत आहोत. नेक्स्ट 5 इयर्समध्ये आमचे प्लॅन्स आहेत. त्याच्यामध्ये आम्ही एक वंचित बहुजन आघाडी याची इकॉनॉमिक आर्म याच्यावर वर्क करणार आहे. त्या प्रोग्रामला आम्ही एक फ्रेज देत आहोत, एक नाव देत आहोत. दॅट इज कॉल्ड DRD, डीप रिसोर्स मॅनेजमेंट, किंवा यू कॅन से द डीप रिसोर्स डेव्हलपमेंट. सो या पर्टिक्युलर गोष्टींवर आम्ही फोकस करत आहोत आणि याच्या थ्रू आम्ही भरपूर काही डेव्हलपमेंट्स करण्याच्या स्टुडंट्स किंवा आपल्या रिसोर्सेसच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. नाव द सेकंड पॉईंट, इफ यू कॅन सी द डिप्लॉयमेंट ऑफ द FDA बॅक टू इंडिया. आपण जर सध्याच्या स्थितीला पाहिलं, आपण एक स्टॅट्स घेऊ. 1970मध्ये भारतावर किती कर्ज होतं? 8 बिलियन USD. 1980मध्ये जवळपास 20 बिलियन USD. 1990मध्ये जवळपास 83 बिलियन USD एवढं कर्ज भारतावर होतं. 1990मध्ये फेमा आला, 1991मध्ये LPG, लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन, राईट, आणि प्रायव्हेटायझेशन, हे तुमचं 91मध्ये डिप्लॉय झालं, बरोबर. आता त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर 2000मध्ये हा रेशो जवळपास 100 बिलियन, 2000मध्ये 2010मध्ये 290 बिलियन USD, 2020मध्ये हा जवळपास 563 बिलियन USD, आणि आत्ता सध्या 24मध्ये आपण लँड करतो 635.5 बिलियन USDचं डेट आहे इंडियावर. आपण फक्त वर्ल्ड बँककडनं, बाहेरच्या इन्व्हेस्टमेंट्सकडनं, बॉन्ड्सकडनं, बँक्सकडनं लोन्स घेत चाललो आहे. आपण ते लोन, जे मॉर्गेज आहे, जे डेट आहे आपल्यावर, त्याला हेज करण्याचा कोणताही प्लॅन बनवलेला नाही आहे. आणि हे कधी झालं? जर तुम्ही फेमाच्या नंतर जर पाहिलं, 1990च्या नंतर हा जो ग्राफ आहे हा कम्प्लिटली इन्क्लाइंड आहे. इकॉनॉमिक्समध्ये एक टर्म असते, ट्विकल डाऊन इकॉनॉमी. ट्विकल डाऊन इकॉनॉमी, ज्याच्यामध्ये वरचा थर तर कमवतोय पण खालचा थर आहे त्याच्यापर्यंत काही पोहोचत नाही आहे. सो काँग्रेसच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं, सो फेमा कशासाठी आला? आपल्याकडे जेव्हा LPG आणायचा होता त्यावेळेस आपला बेस पक्का होता का? आपले रोड्स, आपलं कन्स्ट्रक्शन, आपल्याकडे टेक्नॉलॉजी, या सगळ्या गोष्टी
प्रमाणात होत्या का? आपण आपल्याकडे जी FDI घेऊन आलो तेव्हा आपण स्ट्रॉंग नेगोशिएशन्स केले का? आम्ही FDIच्या अजिबात अगेन्स्ट नाही आहोत, बट जो FDI आपण घेऊन आलो तेव्हा आपण स्ट्रॉंग नेगोशिएशन्स का ना केले अदर कंट्रीजची? आपल्याला आपल्या लेबरवर भरोसा नव्हता का? आणि जर नव्हता तर एवढ्या वर्ष आपण सत्तेत काय करत होतो? या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. वी फेल टू यूज द बेनिफिट्स ऑफ द ॲडव्हान्टेज. जर तुम्ही इन्फ्लेशन 2015चं इन्फ्लेशन बघताल, मी बऱ्याच वेळा असं ऐकलं की इंडिया 7th रँकवर होतं ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आणि ते नंतर 5th रँकवर आलं. याचा खूप गाजावाजा झाला, स्पेसिफिकली द अपोजिशन्स बीजेपीकडनं. ठीक आहे, आपण जर पाहिलं US इन्फ्लेशन रेट इन 2015 होता 0.12%. चायना सेकंड नंबरवर होतं, त्यांचा 1.44% होता 2015. जपानचा 0.18%, जर्मनी 0.5%, UK 0.37% आणि फ्रान्स 0.0% फ्लॅट होता. आणि आपला इन्फ्लेशन रेट होता 2015 4.91%. तेव्हाही आपण जास्तच होतो. आता आपण जर 15ला काउंटर केलं 2024शी, तर 2024 आपला इन्फ्लेशन रेट 3.3%. सध्याच्या स्थितीला फर्स्ट नंबरवर US आहे, सेकंड नंबरवर चायना आहे, त्यांनी रिड्यूस केला आहे जवळपास 0.70%. शिकायला पाहिजे त्यांच्याकडनं. जपानचा 2.18% वाढलाय, जर्मनी 2.25% तो पण वाढलाय. इंडिया स्टेईंग ऑन 5th नंबर ॲज अन 5.09%, हा पण वाढलाय. UK 3.4%, दॅट इज ऑल्सो इन्क्रीज्ड. अँड द फ्रान्स इज 4.9% फ्रॉम दी 0.0. सो आपण जे बोलतो की आपण 5th रँकवर आलोय, बट आपण हे नोटीस करायला पाहिजे की वरच्या 2 कंट्रीजचे इन्फ्लेशन रेट वाढल्यामुळे त्या खाली गेल्यात आणि आपण प्लेस करतोय 5th वर, राईट. आणि हा जो डिफरन्स आहे हा खूप मोठा डिफरन्स नाही आहे. सो वी हॅव टू अंडरस्टँड की या इन्फ्लेशन जेव्हा चालू होतं 2015 ते 2024 बाबासाहेबांनी प्रॉब्लेम्स ऑफ रुपी जेव्हा लिहिलं तेव्हा त्यांनी स्ट्रॉंगली आर्ग्यू केलेलं की गोल्ड रिझर्व्सवर फोकस करा. आपण केला का? आपण नाही केला. सध्याच्या स्थितीला इंडियाकडे 800 मेट्रिक टन्स एवढं गोल्ड रिझर्व्ह आहे आणि USकडे 8000 मेट्रिक टन्स एवढं गोल्ड रिझर्व्ह आहे. सो जो वॉर सिच्युएशन्स असतात, जसं वर्ल्ड वॉर 1, वर्ल्ड वॉर 2 जो बेनिफिट ऑफ ॲडव्हान्टेज असतो तो आपण घेतला नाही. आपण कुठे इन्व्हॉल्ड होतो का? वर्ल्ड वॉर 1 कुठेच नव्हतो. वर्ल्ड वॉर 2 पण आपलं इन्व्हॉल्वमेंट एवढं नव्हतं, बरोबर. मग आपण तो बेनिफिट ऑफ ॲडव्हान्टेज अदर कंट्रीज जेव्हा फाईटमध्ये होत्या आपण तो घेतला नाही. आणि आत्ता सध्याच्या स्थितीला 2015 ते 2024 काय काय गोष्टी झाल्या? सिलिकॉन व्हॅली बँकचा मोठा इश्यू झाला, स्कॅम झाला. त्याच्यानंतर तुमचं ब्रेक्झिट झालं, डिमॉनिटायझेशन झालं, कोरोना पॅन्डेमिक, त्याच्यानंतर चायनीज प्रॉपर्टी क्रायसिस, अमेरिकन प्रॉपर्टी क्रायसिस. मग आपण या गोष्टींचा बेनिफिट का ना घेतला ॲज इन इंडिया? मग आपले इकॉनॉमिस्ट कुठे होते? मग मी दोन्ही पार्टीजला विचारतो, जे प्रिव्हियसली सत्तेत होते आणि आता सत्तेत होते, आपण या गोष्टींवर लक्ष दिलेलं का? आणि आपण दिलं नसेल तर हा शेवटी भारताचा आणि सगळ्या स्टेट्सचा लॉस आहे. सो वी हॅव टू लुक ॲट दिस पर्टिक्युलर थिंग. ऑल्सो जी FDI आपण आपल्याकडे घेऊन येतो, आपल्या भारतामध्ये डिप्लॉय करतो, तुम्ही समजून घ्या व्हॅल्यू चेन्स नावाचा एक कॉन्सेप्ट असतो ज्याच्यामध्ये वरच्या लेवलला रिसर्च डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर तुमचं असेंब्ली असते, त्याच्यानंतर खाली तुमचा मॅन्युफॅक्चरिंग असतो सर्वात लोएस्ट, त्यानंतर तुमचं ब्रँडिंग, मार्केटिंग, सेल्स येतं. भारतामध्ये फक्त मॅन्युफॅक्चरिंगच्या युनिट्स लावले जातात FDI थ्रू. आपला जो लँड आहे त्याचा यूज केला जातो. सध्याच्या स्थितीला भारत ग्रीन हाऊस एमिशन्समध्ये 3rd नंबरवर प्लेस करतो अमेरिका चायनाच्या नंतर. म्हणजे आणि आपण जर याचे स्लॉट्स काय, याचे स्त्रोत्र काय आहेत ज्याच्यामुळे ग्रीन हाऊस एमिशन्स होतं? CO2 कशामुळे येतो? कोल, बरोबर. कोल आहे तुमचं, पेट्रोल, क्रूड ऑइल आहे, पेट्रोलियम प्रोडक्ट्स आहेत, याच्याकडून येतं. याचं प्रोडक्शन सर्वात जास्त ह्या 2 कंट्रीज करतात, USA आणि चायना. बट इंडिया प्लेस करतो 26 नंबरवर ग्लोबली. मग आपण जर 26 नंबरवर याच्या प्रोडक्शनमध्ये आहोत तर ग्रीन हाऊस एमिशनमध्ये आपण 3rd नंबरवर का आहोत? कारण सगळ्या FDIच्या ज्या डिप्लॉयमेंट आपल्याकडे झाल्या त्या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटला झाल्या. याचे 2 लॉसेस झाले आपल्याला. एक तर आपल्याकडे खूप पोल्युशन वाढलं आणि आपल्याकडे फक्त लेबर बनत चालला, आपल्याकडे मॅनेजर्स नाही बनले. ॲपलने कधी रिसर्चची कंपनी किंवा डेव्हलपमेंटची कंपनी इंडियामध्ये का नाही लावली? त्यांनी ऑलवेज त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स का लावले?
याचा विचार आपण कधी केला का? आणि आपण म्हणजे प्रिव्हियस गव्हर्नमेंट्स आणि त्याच्या प्रिव्हियस गव्हर्नमेंट्स म्हणजे काँग्रेस आणि बीजेपी यांनी याचा कधी विचार केला का? आणि त्याच्यामुळे आपल्याकडे फक्त आणि फक्त लेबर मेंटॅलिटी पैदा झाली आणि आपला जो पर कॅपिटा इन्कम आहे, जो मिनिमम वेजेस आहे, जी भारतावर आत्ताची सध्याची डेट आहे, हे सगळं ओव्हरलोड होण्याचं कारण जी FDI आली ती व्यवस्थितपणे डिप्लॉय केली गेली नाही भारतामध्ये. सो वी हॅव टू लुक ॲट इट ॲज अ वंचित बहुजन आघाडी. आम्ही या पर्टिक्युलर सब्जेक्टवर खूप खोलावर अभ्यास करतोय, आमची टीम पूर्णपणे खोलावर अभ्यास करते आणि याच्यामध्ये आम्ही एक व्हॅल्यू चेन्सचं जर स्टडी केलं तर आम्ही एक रिसर्च सेंटर्स आणि हेड ऑफिसेस जर कोणाला इन्व्हेस्टमेंट्स आमच्याकडे करायच्यात तर आम्ही फक्त मॅन्युफॅक्चरिंगला डिमांड किंवा महत्त्व नाही देणार. आम्ही त्याच्यासोबत रिसर्च आणि हेड ऑफिसेस सुद्धा आमच्याकडे डिप्लॉय झाले पाहिजेत सो दॅट आमचा एम्प्लॉयमेंट वाढेल, प्लस आमच्याकडे मॅनेजर्स लेवलचे किंवा रिसर्चर लेवलचे लोक आमच्याकडे तयार होतील. आपल्याला सगळ्या कंट्रीजने म्हणजे मी नेहमी बोलतो की पहिली फॉरेन डायरेक्ट आपल्याकडे जी झालेली ती ईस्ट इंडिया कंपनी थ्रू झालेली आणि दुसरी जी झालेली मी जबाबदारीने बोलतोय ती फेमा थ्रू झाली, कारण त्याच्यानंतर आपल्याला बेनिफिट्स काहीच नाही झालेले आहेत. वी आर जस्ट गोईंग इन टू दी डेट. सो आपल्याला हे अंडरस्टँड करायची गरज आहे, आपल्याला ॲनालाइज करायची गरज आहे. याच्यामध्ये आपण इक्वल सेकंड पॉईंट आम्ही जो या पर्टिक्युलर मुद्द्यामध्ये प्रोव्हाइड करतोय तो इक्वल जॉब डिस्ट्रीब्युशन्स. आपल्याकडे किती स्ट्रीम्स आहे? आर्ट्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, फायनान्स आहे, तुम्ही घ्या अकाउंटिंग आहे, सायन्स आहे. बट लास्ट 5 इयर्समध्ये फक्त आणि फक्त IT वर आणि IoTs AI सिस्टमवर डेटा सायन्सवर जॉब थ्रो केले गेलेले आहेत मार्केटमध्ये, बरोबर. सो आपण जर बघितलं तर बाकीच्या स्ट्रीम्स म्हणजे एक अकाउंटिंग केलेला मुलगा किंवा ACCA CFA केलेला मुलगा 15,000 ते 20,000ची स्टार्टिंग सॅलरी घेतो, पण IT वाला जो मुलगा असतो तो 50,000ची स्टार्टिंग सॅलरी घेतो. सो हे अनइक्वल जे इक्वेशन आहे याला आपल्याला इक्वल करायचं आहे. आपल्याकडे काय झालं, फक्त आपण इकॉनॉमीवर फोकस करतो. बाहेरच्या देशांमध्ये मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये सगळ्या कंट्रीजमधनं आर्ट शिकायला लोक जातात, हिस्ट्री शिकायला लोक जातात, इकॉनॉमी शिकायला लोक जातात, पण आपल्याकडे जी हवा असते आपण त्या साईडने जातो. तर मला असं वाटतं प्रिव्हियस गव्हर्नमेंट्सने काम केलंय, आम्ही डिनाय नाही करत आहे, बट इट वॉज क्वांटिटेटिव्ह, इट वॉज नॉट क्वालिटेटिव्ह. कारण आपण जर सगळ्या जेवढ्याही स्ट्रीम्स आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये आहेत त्यानुसार जर आपण जॉब्स देणार नसू तर त्या एज्युकेशन सिस्टमचा फायदा काय? राईट. आर्ट्सवाल्याला पण तेवढाच सॅलरी भेटली पाहिजे, कॉमर्सवाल्याला पण तेवढीच सॅलरी भेटली पाहिजे आणि इकॉनॉमिक्सवाल्याला किंवा हिस्ट्रीवाल्याला सायन्सवाल्याला पण चांगला पॅकेज भेटला पाहिजे. सो दॅट एव्हरीवन म्हणजे 360 डिग्री आपला लेबर बूस्ट होईल आणि ऑटोमॅटिकली इट विल बी हेल्पिंग अस टू ग्रो अवर इकॉनॉमी. सो आम्ही या पर्टिक्युलर मुद्द्यावर वर्क करत आहोत. जसं मी म्हणालो इकॉनॉमिक आर्म्स ऑफ वंचित बहुजन आघाडी जे सायलेंटली वर्क करतं, याच्यामध्ये एक्स्ट्रीम क्वालिटी एम्प्लॉयमेंट नावाचा एक आम्ही प्रोग्राम याच्यावर आम्ही नेक्स्ट 5 इयर्ससाठी आम्ही वर्कआउट करणार आहोत. आमचे MLAs आम्हाला जर सत्ता भेटली तर आम्ही या प्रकारे नवीन नवीन उद्योग कशा प्रकारे आपल्याकडे आणले जातील, एम्प्लॉयमेंट कशी इन्क्रीज केली जाईल, सगळ्यांना इक्वल जॉब ऑपॉर्च्युनिटीज, जॉब सॅलरीज कशा भेटल्या जातील. तसंच पोल्युशन ही खूप मोठी समस्या आहे सध्याच्या स्थितीला. जर तुम्ही लास्ट 5 इयर्सचे प्री मॅच्युअर डिलिव्हरीज पाहिल्या त्याचा रेशो खूप हाय झालेला आहे. सो आपल्याला पोल्युशन कंट्रोल पण सेम टाईमला बघितलं पाहिजे. सो आमचे सोल्युशन्स हे 360 डिग्री असणार आहे. द नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर SC ST अँड OBC या समाजासाठी म्हणजे यांचे जे रिजनल जेवढेही बिझनेसेस होते, फॉर एक्झाम्पल आपण चर्मकार समाजाचं उदाहरण घेऊया. सध्याच्या स्थितीला फूटवेअर इंडस्ट्री जी आहे आपली, फूटवेअर इंडस्ट्रीमध्ये कोणत्या कोणत्या कंपनीज आहेत ज्या टॉप 5 मध्ये प्लेस करतात. फर्स्ट आहे बाटा इंडिया लिमिटेड, ज्याचं तुमचं मार्केट कॅप इन CR जर तुम्ही पाहिलं तर जवळपास 17,497 आहे. डेली व्हॉल्यूम्स 22,11,691 एवढी पेअर्स ते लोक प्रोडक्शन करतात. आणि यांचा फाउंडर कोण आहे? अँटोनिन थॉमस अँड ॲना बाटा. रिलॅक्सो फुटवेअर जवळपास 20,549 CR ऑफ मार्केट कॅप. डेली व्हॉल्यूम जवळपास 4,44,435 एवढं डेली व्हॉल्यूम त्यांचं पेअर्समध्ये जातं. आणि यांचा फाउंडर कोण आहे? रमेश कुमार दुआ. लिबर्टी शूज लिमिटेड 546 मार्केट कॅप इन CR
आणि यांचं जे डेली व्हॉल्यूम आहे जवळपास 28,200. यांचा जो फाउंडर आहे किंवा MD तुम्ही म्हणा, PD गुप्ता अँड RK बन्सल. मेट्रो ब्रँड्स लिमिटेड 31,218 एवढा CR मध्ये त्यांचा मार्केट कॅप आहे आणि जवळपास डेली व्हॉल्यूम प्रोडक्शनचा जो आहे 99,535. फाउंडर आहे मलिक तेजानी. ज्यांचे हे रिजनल व्यवसाय होते, उद्योग होते, त्यांच्यातल्या लोकांना किती याच्यामध्ये सहभाग भेटला. आजही चर्मकार बंधू आपण बघतो रोडवर, रस्त्यावर, साईडला त्यांचा एखादा टेंट लागलेला असतो आणि त्याच्यामध्ये ते आपलं काम करत आहेत. त्यांना वरती यायला चान्स भेटलाच नाही. बाहेरच्या FDIs या कंट्रीजमध्ये आल्या. परत एकदा सांगतो, FDIs किंवा या कंपनीज आपल्याकडे यायला काही प्रॉब्लेम नाही आहे. बट ज्यांचे रिजनल उद्योग हे आहेत, त्यांची जी पारंपरिक व्यवसाय आहे, तर यांना याच्यामध्ये ॲडव्हान्टेज का ना भेटला. आम्ही या पर्टिक्युलर मुद्द्याला खूप सखोलपणे स्टडी करत आहोत. कुंभार समाजमध्ये जर तुम्ही पाहिलं, कजारिया सेरामिक्स आहे, त्याचा जर प्रोडक्शन कॅपॅसिटी पर स्क्वेअर मीटर इयरली इन मिलियन तुम्ही पाहिला, जवळपास 70.4 मिलियन एवढा त्यांचा स्क्वेअर मीटर ते प्रोडक्शन करतात. आणि त्यांचे फाउंडर कोण आहे? MD अशोक कजारिया. सोमानी सिरामिक्स लिमिटेड जर पाहिलं, जवळपास 60 मिलियन स्क्वेअर मीटर पर इयर. तर जवळपास त्यांचा MD कोण आहे? श्रीकांत सोमानाजी. मला सांगा की कुंभार समाजामधली किती लोक या पर्टिक्युलर व्यवसायामध्ये टॉप लेवलला ॲज अ मॅनेजरपदी, डायरेक्टरपदी किंवा उच्चपदी किंवा त्यांचे स्वतःचे बिझनेसेस डिप्लॉय केलेले आहेत? आय डोंट थिंक सो. द नेक्स्ट तुम्ही पाहिलं नावी समाज. नावी समाजाचा जो इंडियन ब्युटी सलून मार्केट साईज जर बघितला सध्याच्या स्थितीचा, तो जवळपास 11.65 बिलियन USD एवढा आहे इन 2024. आणि ते प्रोजेक्ट करतायत, फोरकास्ट करतायत जवळपास 2033 मध्ये हा जवळपास तुमचा जाणार आहे 22.99 बिलियन USD, म्हणजे डबल. राईट. आता या पर्टिक्युलर नावी म्हणजे हा जो इंडियन ब्युटी सलून मार्केट साईज आहे, याच्यामध्ये कोणत्या कंपनीज टॉप लेवलला आहे? टॉप 10 कंपनीजमध्ये येतात. जावेद हबीब आहे, बरोबर. ट्रू फिट हिल्स आहे, तुमचं स्टँड सलून आहे, VLCC आहे, बरोबर. या सगळ्या मोठ्या मोठ्या कंपनीजने हा, शेनाज हुसेन आहे, परत तुमचा लॅक्मे आहे, या सगळ्या कंपनीजने हा मार्केट ॲक्वायर केला आहे. पण माझ्या नावी समाजाच्या जे बंधू आहेत, भगिनी आहेत, त्यांना या व्यवसायामध्ये त्यांचा वाटा काय, हा पण विचार केला पाहिजे. धनगर समाज जो तुमचा ॲनिमल हजबंड्री आहे, त्याच्यामध्ये द मार्केट कॅप वॉज व्हॅल्यूड अराउंड इन INR अराउंड 1,167 बिलियन इन 2023, बरोबर. आणि तो जवळपास तुम्ही जो तो 2032 पर्यंत हा तुमचा जो फोरकास्ट केलेला एक्सपेक्टेड आहे, तो जाईल जवळपास 2,117 बिलियन इन रुपीज. ॲनिमल फीडमध्ये किती जात आहे? जवळपास त्याचा एक्सपेक्टेड रीच आहे जवळपास 19.23 बिलियन USD इन 2028. हा क्रिझिलचा रिपोर्ट आहे. प्लस तुम्ही जर हे सगळं बघितलं कॅल्क्युलेशन, या पर्टिक्युलर सेगमेंटमध्ये धनगर समाज कुठे प्लेस करतो? कुठेही नाही. सो ॲज अ वंचित बहुजन आघाडी आम्ही या पर्टिक्युलर गोष्टींवर फोकस करत आहोत की ज्यांचे पारंपरिक, रिजनल किंवा त्यांचे स्वतःचे हजारो वर्षापासून चाललेले उद्योग, यांना कसे या पर्टिक्युलर उद्योगांमध्ये आम्ही कॉन्ट्रीब्युशन करू किंवा पार्टिसिपेशन देऊ, ज्याच्यामध्ये बिझनेस ट्रेनिंग सेंटर्स SC ST OBCसाठी आम्ही त्याच्यावर फोकस करत आहोत. गव्हर्नमेंटकडून आम्ही फंड्ससाठी त्यांना आम्ही डिमांड करणार आहोत. परत इक्वल बिझनेस फंडिंग अपॉर्च्युनिटीज टू SC ST अँड OBCs, बिझनेस फंडिंग ट्रेनिंग सेंटर्स टू दी SC ST अँड OBCs. आणि आदिवासी विभाग स्पेसिफिकली जो डेव्हलप होत नाही, कारण एज्युकेशनचा अभाव किंवा ट्रेनिंगचा अभाव असतो. सो आदिवासी जो प्लेस आहे किंवा आदिवासी विभाग आहे, तिथे आम्ही स्पेसिफिकली उद्योग करण्यासाठी कसं त्या मुलांना प्रोत्साहित केले जाईल, त्यांच्यासाठी आम्ही फंड इन्व्हेस्ट करणार आहोत. सो वी हॅव टू लुक ॲट दिस सेगमेंट, हाऊ वी आर टॅकलिंग अप. आणि असे सगळ्या समाजाचे वेगळे वेगळे
जसं मातंग समाजांचं बाळासाहेबांनी थोड्या दिवसापूर्वी जे उदाहरण दिलेलं रशीचं. सो वी हॅव टू अंडरस्टँड की सर्वात मोठा त्याचा प्रोडक्शन कोण करतं आता सध्याच्या स्थितीला. मातंग समाजाचे किती लोक त्याच्यामध्ये आहेत. सो आम्ही मातंग समाजांच्या आपल्या बंधू भगिनींसाठी पण आपण विचार करत आहोत की त्या मोठ्या कंपनीजमध्ये त्यांना आपण कसं वरच्या लेवलचे पोझिशन्स मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. द मोस्ट इम्पॉर्टंट अँड लास्ट पॉईंट ऑफ दिस कॉन्फरन्स इज वुमन इन द बिझनेसेस अँड हायर वेजेस मॅनेजमेंट. जर तुम्ही मी एक पर्टिक्युलर स्टॅट्स तुमच्यासमोर मांडतो ज्याच्यामध्ये प्रॉपर्टी ओनरशिप ॲज कम्पेअर टू दी मेन्स वर्सेस वुमन जर पाहिलं तुम्ही 2024मध्ये वुमनचं आहे फक्त 42.3% आणि मेन्स आहे 66%. पॉलिटिकली जर बघितलं तुम्ही 13.4% इन 2024 जे की 2019मध्ये 14.4 होतं. आत्ताच्या आलेल्या गव्हर्नमेंटमध्ये ते रिड्यूस झालं लोकसभा इलेक्शन नंतर जे तुम्ही पाहिलं असताल. लेबरमध्ये 48.5%, लँड ओनरशिपमध्ये 31.7% आणि मेन्स आहे जवळपास 45.9%. बिझनेसेस स्टार्टअप्समध्ये 20%. सो ऑल टुगेदर जर तुम्ही पाहिलं ॲज कम्पेअर टू दी मेन वुमनचं कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स टू दी फॅटर्निटी और बिझनेसेस और एनी ऑफ जॉब्स हे इक्वल नाही आहे. बाहेरच्या कंट्रीजची जी इकॉनॉमी स्टेबल आहे दॅट इज बिकॉज ऑफ तिकडे वुमनचं कॉन्ट्रीब्युशन इन दी फॅटर्निटी इज व्हेरी हाय आणि त्याच्यामुळे आपल्याला भरपूर काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. जर एक स्टॅट अजून मी तुम्हाला सांगतो जो व्हॅल्यू फंडिंग ऑफ वुमन लेड स्टार्टअप्स इन इंडिया 2021 to 2023चा माझ्याकडे एक स्टॅटिस्टाचा एक पर्टिक्युलर स्टॅट्स आहे ग्राफ आहे ज्याच्यामध्ये 2021मध्ये 4.7 बिलियन फंडिंग वुमनला आपण अवेलेबल करून दिली इलेक्शन झाल्याच्या नंतर. त्यानंतर 2022मध्ये 2.4% म्हणजे तो ग्राफ परत कमी झाला आणि 23मध्ये तो जवळपास 4.48% झाला. म्हणजे वुमनला जी आपण उद्योगांमध्ये किंवा मोठ्या मोठ्या बिझनेसेसमध्ये जी इन्व्हॉल्वमेंट किंवा फंडिंग्स किंवा त्यांना बुस्टिंग देणार होतो त्याचा ग्राफ 21, 22, 23 हा ड्रास्टिक डिक्लाईन आहे. सो आपल्याला या गोष्टींकडे बघण्याची गरज आहे की वुमन इम्पॉवरमेंट किंवा वुमन कॉन्ट्रीब्युशन किंवा पार्टिसिपेशन इन दी इकॉनॉमी इज मस्ट. कारण ते नाही केलं आपण तर आपली इकॉनॉमी कधी स्टेबल होऊ शकणार नाही. याच्यामध्ये आम्ही जे सोल्युशन्स मांडतोय स्पेशल फंड डिप्लॉयमेंट टू दी वुमन नॅशनल अँड इंटरनॅशनल एज्युकेशन, स्पेशल सेंटर्स टू ट्रेन ओव्हर द बिझनेस मॅनेजमेंट अबाव 40 एज म्हणजे आपल्याकडच्या म्हणजे भारतामध्ये जे पाहिलं तुम्ही 40 वर्षापर्यंत तर त्यांना आपला संसारच स्टेबल करण्यामध्ये जातो लेडीजला. अशा आपली परिस्थिती आहे. 40च्या नंतर त्यांना कोणतंही शिक्षण घेण्यासाठी किंवा तेवढा पैसा नसतो. सो आम्ही 40च्या नंतर किंवा जे इच्छुक आहेत 40 एजच्या नंतर त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल प्लान्स करणार आहोत, डिप्लॉयमेंट्स करणार आहोत, त्यांना स्पेशल ट्रेनिंग देणार आहोत सो दॅट दे कॅन गेट अ गुड जॉब्स इन दी IT सेक्टर, सायन्स, मेडिकलमध्ये आणि त्याचा फायदा ऑटोमॅटिकली रेव्हेन्यू जनरेट होऊन आपल्याला होणार आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर रिअल इस्टेट, NBFCs यांचे लायसन्स घेण्यासाठी तुम्हाला भरपूर पैसा द्यावा लागतो सध्याच्या स्थितीला. म्हणजे रिअल इस्टेटचं लायसन्स तुम्ही ॲज अ एजंट म्हणून घेतलं तर 1 लाख रुपीज, ॲज अ कंपनी म्हणून घेतलं तर 5 लाख रुपीज. NBFCsमध्ये जवळपास 10 ते 15 लाख रुपये तुम्हाला जस्ट लायसन्सिंगसाठी लागतात. तर एखाद्याला बिझनेस चालू करण्यासाठी म्हणजे माझ्याच कंट्रीचा मुलगा, माझाच रिसोर्स माझ्याकडे वाढलेला, त्याच्याकडनं आम्ही पैसे घेऊन त्याला आम्ही त्याचा उद्योग किंवा त्याचा बिझनेस चालू करण्यासाठी उत्स्फूर्त नाही करू शकत. ॲज अ गव्हर्नमेंट दिस इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी टू गिव्ह देम अ बूस्टर, गिव्ह देम अ ट्रेनिंग. उलटा आपण त्यांच्यावर इन्व्हेस्ट केला पाहिजे की तुम्ही उद्योग चालू करा, आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देतो. सो हा खूप मोठा गॅप आहे ज्याच्यावर वंचित बहुजन आघाडी खोलवर अभ्यास करत आहे आणि त्याच्यावर आम्ही सोल्युशन्स काढत आहोत. द फिक्स्ड मिनिमम वेज इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. कारण ज्या वरच्या लेवलवर ऑफिसेसमध्ये वगैरे ज्या लेडीज काम करत आहेत, वुमन्स काम करतात त्यांचं ठीक आहे. बट ज्या ग्राउंड लेवलवर काम करतात म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी वुमन डेली कोणाकडे तरी म्हणजे घरकामाला साठी जात असेल किंवा एखादं लेबर वर्क करत असेल तर त्यांना कॅशमध्ये पैसा दिला जातो पण त्याची एक लिमिट सेट नाही आहे. तर आपल्याला वुमेनसाठी स्पेसिफिकली एक चांगला दर्जाचा मिनिमम वेजचा लिमिट सेटअप करण्याची गरज आहे आणि त्याच्यावर आम्ही खोलवर अभ्यास करत आहोत. तसंच
माझ्या पर्सनल स्टडीजमधून आणि रिसर्चमधून आम्ही असा एक पर्टिक्युलर मुद्दा मांडत आहोत, GST वेवर फॉर वुमन एंटरप्रिनर्स स्पेसिफिकली. जर त्यांच्याकडे ग्रॅज्युएट मास्टर्स डिग्री असतील, मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेसचे लायसन्सेस असतील, 1 इयर टॅक्स रिटर्न फाईल्ड असेल, डॉक्युमेंट कंप्लायन्स असतील, इंडियन सिटिजन्स असतील, कास्ट सर्टिफिकेशन, एज लिमिट 30पर्यंत जर 30च्या आतमध्ये असेल, MCA कंपनी रजिस्ट्रेशन झालेलं असेल, एवढे सगळे जर क्रायटेरिया ते फिल करत असतील, दॅट मीन्स शी इज इंटरेस्टेड टू बिल्ड हर बिझनेस or deploy a good business in the market, and she can generate a equal revenue how the main is generating from the market. सो आपण यांना GST वेवर दिला तर यांना खूप चांगली बूस्टर मिळू शकते. सो या गोष्टीवर पण आम्ही आमचा जो इकॉनॉमिक आर्म ऑफ वंचित बहुजन आघाडी जो सायलेंटली वर्क करतो या सगळ्या गोष्टींसाठी, याच्यामध्ये आम्ही एक प्रोग्रामवर वर्क करत आहोत. त्याचं नाव आहे WBE, वुमन बिझनेस एम्पॉवरमेंट. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साईड. मला बऱ्याच जणांनी क्वेश्चन विचारले माझ्या रिसर्चनंतर की आपल्याकडे जर FDI येते, आपल्याकडे पॉल्युशन होतं आहे, पण आपल्याला गरज आहे. बट मी असं वैयक्तिक म्हणेल, जर सध्याच्या स्थितीला US पॉप्युलेशन आपण पाहिलं, 37 मिलियन एवढं त्यांचं पॉप्युलेशन आहे सध्या. UK पॉप्युलेशन हे महाराष्ट्राच्या 2/3 जवळपास 8 करोड महाराष्ट्राचं सांगतोय मी, बरोबर. आणि आपण 1.4 बिलियनमध्ये आहोत. UK आणि US किती मोठा स्पेस ओपन आहे याचा विचार करण्याची गरज आहे. दॅट्स द रिझन दीज पीपल आर काउंटरिंग अ व्हेरी वेल अबाउट दी पोल्युशन. जे CO2 एमिशन्स होत आहेत, जे रोगराई पसरते, जो लोकांचा एक बोलतात ना एक मेडिकल किंवा त्यांचा एक हेल्थचा जो स्तर आहे तो डाऊन होतोय, तो आपण कसा काउंटर केला पाहिजे, कसा मॅनेज केला पाहिजे, कसा अंडरस्टँड केला पाहिजे, याचा विचार आपण कधी करावा. आपल्याला पण तसेच जेही डिप्लॉयमेंट्स आपल्याकडे होत आहेत, आपल्याला खूप सारा ओपन स्पेस ठेवण्याची गरज आहे. कारण आपण जर सर्वच FDI आपल्या कंट्रीमध्ये आणत राहिलो, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स लावत राहिलो, तर आपल्याकडे फक्त लेबर प्रोड्यूस होणार आहेत. आणि आम्हाला आपल्या भारतामध्ये लेबर नाही बनवायचे. वंचित बहुजन आघाडीची मेंटॅलिटी आहे की आम्हाला भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये उद्योजक, मॅनेजर्स आणि इंटरनॅशनल एंटरप्रिनर्स घडवायचे आहेत. आणि याच्यावर आमचा जो शाबा, याच्यामधला जो परदेशी आणि देशी उद्योग निर्मिती याच्यावर जो फोकस आहे, हा कम्प्लिटली आम्ही आमच्या हमीपत्रामध्ये समतापत्रामध्ये मेन्शन केलेला आहे. एवढं मी बोलून माझं आजचं मनोगत व्यक्त करतो. धन्यवाद सर. अतिशय विस्तृत आणि सविस्तर आपण आपला पक्षाचा जाहीरनामा या ठिकाणी मांडलेला आहे. यानंतर मी उपस्थित पत्रकार बंधू भगिनींना विनंती करेल, जर आत्तापर्यंत झालेला मांडणीवर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर इंटरॅक्शनसाठी हे सेशन ओपन आहे. आणि जोशाबा समतापत्र हा जो वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा आहे, या जाहीरनाम्यातील रोजगार निर्मिती संदर्भातला जो कंपोनंट आहे, त्या कंपोनंटवर अतिशय सविस्तर सखोल अशी पक्षाची भूमिका या ठिकाणी अर्थतज्ञ राहुल गायकवाड यांनी आपल्यासमोर विशद केलेली आहे. मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि पत्रकारांना जर काही प्रश्न विचारायचे असतील या संदर्भात तर इंटरॅक्शनसाठी हे सेशन आता खुलं आहे. धन्यवाद. बाकीच्यांना वंचित बहुजन आघाडीने महिलांसाठी रोजगार निर्मितीसाठी विशेष प्रायोरिटी दिलेली दिसते एकंदरीत आपल्या विश्लेषणावरून. माझा प्रश्न असा होता की गव्हर्नमेंट कडून काही सबसिडीज किंवा लोन तुम्ही सँक्शन करून द्याल का एकंदरीत या, कारण की सुरुवातीला स्टार्टअप करण्यासाठी त्यांच्याकडे जेवढी कॅपिटल आहे ते नसेल, त्याबद्दल काय भूमिका आहे? जर आपण जोशाबा समतापत्र किंवा हमीपत्र व्यवस्थित रीड केलं तर त्याच्यामध्ये आम्ही क्लिअरली मेन्शन केलेलं आहोत की आम्ही सर्वात पहिलं असं नाही की डायरेक्टली त्यांना आम्ही फंडिंग देतो आहे. फंडिंग इज फाईन, ते बोलणं असतं, पण आम्ही त्यांना ट्रेनिंगही देणार आहोत.
ट्रेनिंगसाठीही आम्ही गव्हर्नमेंटमधून काही सबसिडरीज कशा आम्हाला डिप्लॉय करता येतील आणि वुमन एम्पॉवरमेंट आम्हाला कशी करता येईल थ्रू द ट्रेनिंग इन्स्टेड ऑफ ओनली गिविंग देम अन फंड. कारण तो रँडम फंड मार्केटमध्ये जातो आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांना त्या लेवलची सक्सेस भेटत नाही, ज्या लेवलची त्यांना सक्सेस भेटायला पाहिजे. तर आम्ही त्यांना ट्रेनिंगसाठीही आम्ही एक स्पेशल त्याच्यामध्ये अरेंजमेंट्स करत आहोत आणि आम्ही गव्हर्नमेंटला आमचे MLAs आम्ही सत्तेमध्ये आलो तर आम्ही डेफिनेटली प्रेशर करू, वेळ आली तर लक्षवेधी लावू आणि आम्ही याच्यावर काउंटर करू की आम्हाला ट्रेनिंगसाठी स्पेसिफिकली वुमन्ससाठी आम्हाला सबसिडरीज हव्या आहेत आणि आम्ही त्यांना प्रोव्हाइड करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. येस येस. महायुतीकडनं लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक योजना दिल्या आहेत. त्याला काउंटर करत आता महाविकास आघाडीकडून सुद्धा 3000 रुपये देण्याची संदर्भात महायुती योजना आणलेली आहे. अनेकांचं मत आहे की याच्यानंतर अनेक आर्थिक ताण राज्यावर पडणार आहे. त्यामुळे तुमचं नेमकं मत काय किंवा अशा प्रकारची योजना फायदेशीर ठरतील किंवा नाही? आमच्या जाहीरनाम्यात सुद्धा जर आपण बघितलं जोशाबामध्ये ज्या गृहिणी आहेत, ज्या घर सांभाळतात, कुटुंब सांभाळतात, त्यांना कुटुंबातही तशी फारशी आपल्या सामाजिक व्यवस्थेमुळे किंमत मिळत नाही आणि शासनसुद्धा त्यांच्याकडे तसा गांभीर्याने बघत नाही. त्या गृहिणींना आम्ही 3500 रुपये मानधन देण्याचं आमच्या या जोशाबा समतापत्रामध्ये सांगितलेलं आहे. पण ज्या योजनांच्या संदर्भामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी आता मोठ्याने घोषणा करते आणि सांगते किंवा आता महायुतीने वाटपही सुरू केलेलं आहे, तर निश्चित त्यांच्याकडे कुठलंही त्या संदर्भातलं आर्थिक धोरण नाही आहे. उद्या या पद्धतीच्या योजना आंधळेपणानं राबवणं हे राज्याला आणि देशाला खड्ड्यात नेणार आहे. जर ते राबवायचं असेल तर त्याचा तुमच्याकडे एक मॅप असणं आवश्यक आहे. आज आम्ही केवळ घोषणा केलेल्या नाही आहेत, तर आमच्या सगळ्या स्टॅटिस्टिकली आम्ही ते मांडणी केलेली आहे की पैसा येणार कुठून आहे. आपण देण्याची फक्त भाषा करतोय मतदारांना घेण्यासाठी, मात्र यातला एकही पक्ष पैसा येणार कुठून आहे, शासनाच्या तिजोरीत इन्कम कुठून होणार आहे हे सांगत नाहीये. आमचं आव्हान आहे महायुतीलाही महाविकास आघाडीला आहे, तुम्ही ज्या योजना या ठिकाणी तुमच्या हमीपत्रात दिलेल्या आहेत, तुमच्या घोषणापत्रात दिलेल्या आहेत, त्याचा इन्कम सोर्स काय असणार आहे, पैसा येणार कुठून आहे ते सुद्धा जनतेला सांगा. केवळ भूलथापा मारू नका. जसं आज वंचितने प्रत्येक 1 रुपया येणार कुठून आहे आणि मग तो जाणार कसा याची भूमिका मांडलेली, तशी इतर पक्षांनी मांडायला हवी. तसंच तुमच्या या क्वेश्चनवर अजून एक काउंटर मी देऊ इच्छितो की मध्य प्रदेशमध्ये मेरी लाडली बहीण योजना नावाची एक योजना डिप्लॉय केलेली, राईट. त्याच्यामध्ये जवळपास 1,500 की 1,500 रुपये ते प्रत्येक महिलेला देणार होते, बरोबर. महाराष्ट्रामध्ये किती देत आहेत? 3,000 आय गेस, राईट. 1,500च देत आहेत, बरोबर. मग मला सांगा महाराष्ट्राची GDP म्हणजे महाराष्ट्र किती कॉन्ट्रीब्यूट करतो इंडियाला, पूर्ण भारताला, इन दी कॉन्ट्रीब्युशन ऑफ दी GDP किती आहे? फर्स्ट नंबरवर आहे, फर्स्ट सेकंडमध्ये आपण प्लेस करतो. मध्य प्रदेश कितीवर करतो? 6 to 7 मध्ये करतो. मग त्यांचं इन्कम ते डिस्ट्रीब्यूट करतायत वुमन्ससाठी 1,500 बरोबर. मग आपण तर 5-6 हजार दिले पाहिजे ना आपल्या वुमन्सला, बरोबर. आपलं कॉन्ट्रीब्युशन हाही आहे इंडियाच्या ग्रोथसाठी. इंडियाला आपण एवढी GDP कॉन्ट्रीब्यूट करतो, आपण फर्स्ट रँकवर आपण प्लेस करतो. मग आपण जास्त द्यायला पाहिजे. द्या ना, 6,000 द्या, 7,000 द्या, 10,000 द्या. 1,500 काय होतं? FDIचे फायदे तोटे काय आणि ते खालच्या जे मागासवर्गीय किंवा जे आता तुम्ही ज्यांची नाव घेतली त्याच्यासाठी काय फायदे FDIचे? सो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मोस्टली जेव्हा डिप्लॉय आपल्याकडे होते, ठीक आहे, तर मी जसं सांगितलं की आपण त्याच्यामध्ये स्ट्रॉंगली नेगोशिएट करत नाही. फॉरेन डायरेक्ट आलीच पाहिजे, बाहेरच्या कंट्रीजसोबत आपण रिलेशन्स मेंटेन केलेच पाहिजे, त्याच्यासाठी दुमत नाही आहे. बट जेव्हा येत आहेत तेव्हा तुम्ही तुमच्या लोकांवर भरोसा का नाही ठेवत आहे? तुम्ही स्ट्रॉंगली नेगोशिएट करा ना. तुम्ही स्ट्रॉंगली थोडे डोकं लावा की आपल्यावरचा जो डेट आहे तो कसा कमी करता येईल. आपण काय करतोय, रँडमली आपण फक्त बिझनेसेस घेऊन येतो, इलेक्शन आलं की त्याला लॉन्च करून टाकतो आणि त्याच्या बेसिसवर आपण वोट घेतोय. पण ॲट दी एंड ऑफ द डे तुमच्या खिशातलाच पैसा जातोय, राईट. आणि तुम्ही लेबर बनताय. आपल्याला या महाराष्ट्रामध्ये लेबर बनवायचे नाही आहेत, आपल्याला महाराष्ट्रामध्ये मॅनेजर्स बनवायचे आहेत. हा आमचा ठाम निर्णय म्हणजे हेतू असणार आहे, धोरण आहे. लाडकी बहीण योजना तात्पुरती आणि विधानसभेसाठी केलेला एक हे आहे असं म्हणतात. थोडा पॉलिटिकल क्वेश्चन आहे, बट आय थिंक सो लाडकी बहीण योजना जो आहे, म्हणजे मी आता लंडनवरून जस्ट एक लास्ट 10 दिवसापूर्वी मी लँड केलं. लास्ट याच्या पहिली माझी जी ट्रिप होती ती 3 महिन्यापूर्वी होती. तेव्हा मुलुंड ब्रिजमध्ये म्हणजे मी
वेन आय क्रॉस द मुलुंड ब्रिज फ्रॉम हिअर टू देअर. सो तिथे टोल होता. तिथे माझं भांडणही झालं त्या टोलवाल्याशी की ते साहेब बोललेले तुमचे की टोल वगैरे लागणार नाही, पण ते टोल घेत होते, उलटा वाढवलेला टोल. आणि नंतर आता माझी ही ट्रिप गेली तेव्हा तो टोल कमी झाला, म्हणजे टोल नाहीच आहे, बंद झाला. बरोबर. तर मग इलेक्शन आल्यावरच टोल बंद का होतो हा क्वेश्चन माझ्या डोक्यामध्ये अजूनही घुमतोय. मग तसंच लाडकी बहीण योजनाचं पण असू शकतं. त्यांनी इतर ठिकाणी ज्या राज्यांमध्ये राबवलेलं आहे त्याचं आपल्यासमोर उदाहरण आहे की इलेक्शन आल्यावरती लाडकी बहीण, इलेक्शन संपलं की लाडकी बहीण गुंडाळून ठेवायची आणि पुन्हा दुसरं इलेक्शन येईपर्यंत जनतेचे सगळे प्रश्न वाऱ्यावर सोडायचे. हे या सगळ्या सत्ताधारी पक्षाचं धोरण राहिलेलं आहे. त्यामुळे इतर राज्यांमध्ये त्यांनी जे केलेलं आहे तेच इकडे होणार आहे. फक्त यात एक आहे की यात महाविकास आघाडी आणि महायुती असं आवडाय निवडायला कोणी नाही, हे एकाच माळेचे मणी आहे. त्यामुळे तुम्ही काँग्रेस शासित राज्य बघितली तर तिथे याच पद्धतीचं झालेलं आहे. महाराष्ट्राचंच उदाहरण द्यायचं तर इथे एका मुख्यमंत्र्याने जाहीर सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना वीज माफी देऊ, आणि इलेक्शनच्या नंतर जेव्हा त्यांची सत्ता बसली तेव्हा ते असं म्हणाले की निवडणुकीच्या काळात असं बोलावं लागतं. हे महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे. त्यामुळं अशा पद्धतीच्या घोषणांवरती विश्वास ठेवून मतदारांनी त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकलं नाही पाहिजे. मतदारांनी आता सगळ्यांचा अनुभव घेऊन झालेला आहे. त्यामुळं दोन्ही बाजूच्या महाविकास आघाडी आणि महायुती यांना सत्तेपासून लांब ठेवणं आणि जनतेचं सरकार जे खऱ्या अर्थानं जनतेला रिप्रेझेंट करेल, इथल्या बहुजनांना रिप्रेझेंट करेल, असं वंचित बहुजन आघाडीचं सरकार इथं सत्तेत बसवलं पाहिजे. म्हणजे बोलण्याचा उद्देश हा आहे की जे आपल्यावर आता जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की स्टुडंट्स लोन जेवढं, एज्युकेशन लोन जेवढं वाढलेलं आहे आपल्याकडे, ठीक आहे, आपण काय करतोय, आपल्या खिशातले तर पैसे देत नाही आहे, आपण वर्ल्ड बँककडनं पैसे घेत चाललेलो आहोत, आपल्या कंट्रीवरचा डेट वाढत चाललेला आहे. बरोबर. मला हे सांगा की 2004मध्ये काँग्रेसच्या काळामध्ये जो NPA क्रायसिस झाला, मग तुम्ही फेमा इंट्रोड्यूस केल्यानंतर NPA क्रायसिस का झाला? बरोबर. सर्वात मोठा NPA क्रायसिस झाला आणि त्याचा इफेक्ट आपल्याला 2008मध्ये लेमन ब्रदर्स जेव्हा US रिसेशन झालं त्याच्यामध्ये आपल्याला भोगायला लागला. सो मी असं म्हणेल की प्रिव्हियस गव्हर्नमेंट्स म्हणजे काँग्रेस किंवा BJP असेल थोड्या वेळासाठी, यांनी कामं केलेत, पण यांनी क्वालिटी काम नाही केलं, यांनी क्वांटिटी काम केलेलं आहे. यांनी फक्त दाखवलेलं आहे की आम्ही काम करतो पाट्या टाकायची कामं. आणि ते सर्वांनीच केलं. कोणालाही तुम्ही सत्ता दिली तर ते करतील, पण क्वालिटी काम, क्वालिटी वर्क बाबासाहेबांनी, म्हणजे बाबासाहेबांना नेहमी असं पोर्ट्रे केलं गेलं की बाबासाहेब दलितांचे नेते, चळवळीचे नेते, मुवमेंटचे नेते, ओबीसींचे नेते. पण बाबासाहेबांचा सर्वात आवडता सब्जेक्ट जो होता तो होता इकॉनॉमिक्स. आणि त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी जेव्हा ही डिग्री घेतली PhDची, ती कशासाठी घेतली याचा विचार आपण केला पाहिजे. आणि त्यांच्याच आयडिओलॉजीवर वंचित बहुजन आघाडीचा जो आमचं जे घोषणापत्र आहे, समतापत्र आहे, हे डिफाईन करतं की आम्ही इथून पुढे भारताला, महाराष्ट्राला टॉप लेवलवर कसं घेऊन जाऊ याच्यावर आम्ही फोकस करणार आहोत. आज शहरामध्ये अनेक रस्त्यांवरती जे ब्रिज मागतात आणि ब्रिजच्या खाली राहतात, यावरती आत्ताचं सरकार आणि गेल्या 70 वर्षामध्ये जो सरकार आहे त्यावरती सुद्धा काही केलं नाही आणि तो प्रकार आज सुद्धा बघायला मिळत आहे. त्यावरती वंचित बहुजन आघाडी काय नाही, तुमचा प्रश्न चुकलेला आहे. मागच्या आतापर्यंतच्या सगळ्या सरकारांनी त्या लोकांसाठी काम केलेलं आहे, त्यांची संख्या वाढवण्याचं काम त्यामुळे तुम्ही त्यांचं क्रेडिट असं नाकारू शकत नाही. ब्रिज खाली किंवा रस्त्यावर भीक मागणाऱ्यांची संख्या आतापर्यंत वाढवण्याचंच धोरण आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी घेतलेलं आहे. तो शेतकरी असेल, तो कामगार असेल, कष्टकरी असेल, तो MIDC मध्ये कामाला जाणारा तरुण असेल, उच्च शिक्षित अगदी पोस्ट ग्रॅज्युएट तरुण असतील, यांना चपराशाच्या नोकरीसाठी दारोदार फिरावं लागतंय, ही आत्ताची परिस्थिती आहे. त्यामुळे जनतेला भिकेला लावण्याचं काम आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. त्याच्या उलट वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा आहे. इथला सर्वसामान्य जो नागवला गेलेला आहे सत्ताधाऱ्यांकडनं, त्याला इथे हमी देणं, त्याच्या सुरक्षिततेची, त्याच्या प्रतिनिधित्वाची आणि त्याच्या आर्थिक स्थैर्याची, त्याच्या शिक्षणाची आणि त्याच्या आरोग्याची, ही भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे. जोशाबा समतापत्र ती भूमिका घेऊन या ठिकाणी आम्ही मांडलेलं आहे आणि हीच भूमिका घेऊन वंचित बहुजन आघाडी या आगामी निवडणुकांना सामोरं जात आहे. मी या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहून यात सहभाग घेतला याबद्दल सर्व वर्तमानपत्राचे आणि TV चॅनल्सच्या बंधू भगिनींचे आभार मानतो. तसेच SC ST OBC अधिकारी असोसिएशनचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, सामाजिक राजकीय क्षेत्रातले सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचाही या ठिकाणी आभार मानतो. आणि वेळेचे मर्यादा असल्यामुळे ही चर्चा आपण आता या ठिकाणी थांबवत आहोत.
पुन्हा एकदा सर्वांचे आभार, धन्यवाद. हां ग्रुप झालं व्यवस्थित. परफेक्ट एकदम. हां अजून एक. सर्वांनी असं सगळ्यांना घ्या. मिळाले हातामध्ये right, ओके. yeah, yes. एक ग्रुप थँक्यू. थँक्यू एव्हरीवन. तुम्ही जरा उशिरा आले. तो वेळ झाला बरोबर.